गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला आज ना पहाटेपासून छान असा व्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर आज आहे नवमी। तर आज मला जायचं आहे मंदिरामध्ये आता, कारण तिथे हवन असतो। तर हवनमध्ये बसण्यासाठीच मला मंदिरात जायचं आहे, त्यामुळे थोडी लवकरच उठली होती। तसं तर अजून लवकर उठायचं होतं, मात्र जागच नाही आला मला, कारण आता रोज खूप लेट होऊन राहिलेला आहे झोपायला वगैरे, त्यामुळे जाग आला नाही मला। आणि चला आता ना समोरचं वगैरे आवरून घेतलं मी सगळं, पोर्चमधलं झाडू वगैरे जे काही आहे पायरीवरचा पोर्चमधला, त्यानंतर मग घरातलं करायला घेतलं। कारण मला जसं की हवनमध्ये बसायला जायचं आहे, तर आपण कुठेही घराच्या बाहेर पडत असलो, म्हणजे आरतीला असो पूजेला असो, तर आपलं घर असं पारोतं राहू नये। तशावेळी आपल्या घरातली क्लिनिंग ही आधी झाली पाहिजे, त्यानंतरच मग आपण कुठलीही देवपूजा केली पाहिजे असं मला तरी वाटतं। कारण घरातली स्वच्छता झाली की आपलं मनही छान प्रसन्न होत असतं, आणि घर स्वच्छ असेल, आपलं मन स्वच्छ असेल, तरच एखादी आपण जे काही पूजाविधी वगैरे करतो तर त्याचा काही अर्थ आहे किंवा ते सफल आहे असं मला तरी वाटतं। कारण घर स्वच्छ झालं की मनही आपोआप स्वच्छ निर्मळ होत असतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये, आणि त्यामुळे आपण जी काही पूजाविधी वगैरे करत असतो तर तीही सफल होते किंवा त्याचा काही अर्थ असतो। तर त्यामुळे छान वाटतं सगळ्या गोष्टी मनाला। तर आपण ज्या वास्तूवर राहतो तर ती जितकी जास्त स्वच्छ असेल, साफ असेल, तर त्यामुळे ना ती वास्तू आपल्याला तथास्तूच म्हणत असते, आणि घरामध्येही छान या सगळ्या गोष्टीमुळे पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात। तर तुम्ही माझ्या या विचाराशी सहमत आहात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि त्याचबरोबर तुम्हालाही काही चांगल्या गोष्टी माहिती असेल तर त्याही माझ्यासोबत तुम्ही शेअर करत जा, किंवा माझं कुठे चुकत असेल तर तेही मला सांगा तुम्ही कमेंटद्वारे। तर बघा हेही आले होते सकाळी 5 वाजता मंदिरातनं, कारण रात्री तिथेच होते नवमीची सगळी जी काही पूजाची वगैरे तयारी होती ती करण्यासाठी। तर आता ते आंघोळ करून मंदिरात चालले होते, आणि मीही घरातलं सगळं आता आवरून घेतलं होतं। आता पूजा बाकी होती माझी, तर आता आंघोळ वगैरे केली, मी रेडी झाली, आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली मी। पूजाथा विष्णु लक्ष्मी नमो नारायणी नमस्तुते। तत्पुरुषाय नमः। विद्यां धनं पूजाथं विष्णु लक्ष्मी दिव्यै नमो अस्तुते। ब्रह्मदेवताय गौरी गणेश नवग्रह कलश स्थित इन कलश स्थित इन प्रमुख में अग्निवार ब्रह्मा गौरी लक्ष्मी पद्मा सावित्री विजया श्रेष्ठ कलश स्थित देवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूजार्थं। हरि ओम सूर्यदेवताय सूर्यदेवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूजां। हरि ओम चंद्र देवता यागक चंद्र देवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूज्यां। मंगल देवता यागक मंगल देवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूज्यां। बुध देवता यागक बुध देवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूज्यां। गुरु देवता यागक गुरु देवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूज्यां। शुक्र देवता यागक शुक्र देवताभ्याम आह्वाम्य स्थापयामि पूज्यां। हरि ओम शनि देवता। तर मंदिरातनं सगळे आलेले होते, आणि हवनला सुरुवात झाली होती। मंदिरातील जी काही स्वच्छता आहे ती सकाळीच सगळी झालेली होती छान, कारण रात्रभर सगळे कमिटी मेंबर्स वगैरे थांबलेले होते मंदिरामध्ये ती सगळी काही तयारी वगैरे करण्यासाठी। आणि छान असा पारंपरिक पद्धतीने सगळ्या पूजाविधीने वगैरे जो काही हवनचा सोहळा आहे तो छान असा सुरू झालेला होता। तर दरवर्षीच मी या हवनमध्ये बसत असते, मात्र ना मध्यंतरी आता थोडंसं गॅप पडली होती, कारण 5 वर्ष ज्यावेळी मी जॉब करत होती त्यावेळी सुट्टी वगैरे नसायची, त्यामुळे मग ना हवनमध्ये इच्छा असूनही बसायला मिळत नव्हतं मला, कारण
शक्य नव्हतं ते गोष्ट. तर मात्र जेव्हाही मी आधी घरी असायची तेव्हाही बसायची आणि आता जेव्हा असते तर आताही मी बसत असते. तर चैत्रामध्ये देखील नवरात्रात इथे घट वगैरे बसत असतो, तर त्या हवनमध्येही बसत असते मी. आणि हवनमध्ये बसायला मिळणं तर यालाही भाग्य लागत असतं. प्रत्येकाच्याच नशिबात हे सगळी गोष्ट मिळत नाही आणि मला असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे की ह्या सगळ्या गोष्टी करायला मला मिळत आहे. तर जसं की मी सांगितलं की ते 7 जोडपे आम्ही आता हवनला बसलेलो आहो. ज्यांना जसं जमेल तसं येत असतात सगळे दरवर्षी हवनमध्ये बसण्यासाठी वगैरे. आणि जे बाकीचेही आलेले आहे मंदिरामध्ये तर तेही आहुती वगैरे टाकत आहे. जे बाजूला तुम्हाला सगळे बसून दिसत आहे तर तेही मंत्रानुसार तिथे आहुती वगैरे देत आहे. तर मग हवन वगैरे सगळं त्याची पूजाविधी वगैरे सगळी छान याच्याने पार पडली, सगळी झाली. त्यानंतर जी पूर्ण आहुती असते ती सगळी टाकण्यात आली आणि त्यानंतर मग आरती वगैरे होती. तर शीतला मातेच्या मंदिरात, काली मातेच्या मंदिरामध्ये सगळी आरती वगैरे करून घेतली. तर सगळा कार्यक्रम सकाळचा जो काही हवनचा होता खूप छान पद्धतीने पार पडला होता आणि सगळ्यांचं सहकार्य असतं खूप छान पद्धतीने. त्यामुळे सगळा जे काही मंदिरामध्ये सगळे कार्यक्रम होत असतात 9 दिवस ते खूप छान पद्धतीने पार पडत असतात. तर त्यानंतर मग आरती वगैरे केली आणि मग मी घरी आली होती. कारण आता संध्याकाळी भेटणार मी तुम्हाला, कारण संध्याकाळी आज मंदिरामध्ये कन्याभोजन, परत महाप्रसाद वगैरे हे सगळे कार्यक्रम तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे व्लॉग कंटिन्यू करा. तर मगाशी ना हवन वगैरे झालं आणि मग मी घरी आली होती. तर आता तुम्हाला मी संध्याकाळी भेटत आहे. तर आज महाप्रसाद आहे मंदिरामध्ये, तर आता तिथेच चाललेली आहे मी. आधी आरती होणार, त्यानंतर कन्याभोजन वगैरे असते आणि मग महाप्रसाद. तर चला जाऊन येऊ. तर हा मंदिराचा परिसर आणि महाप्रसादाची सगळी तयारी इथे झालेली आहे. आता छान जेवणाचे जे काही टेबल वगैरे आहे ते सगळे लागलेले आहे. त्याचप्रमाणे पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांच्यानी उभं वगैरे राहणं होत नाही तर त्यांना बसण्यासाठी इथे चटई वगैरे टाकलेली आहे, म्हणजे त्यांना बसून व्यवस्थित जेवण करता येईल. तर चला इकडे आरती वगैरे सुरू झालेली आहे. तर मग आरती वगैरे सगळं आम्ही करून घेतली आणि मग आरती झाल्यानंतर कन्यापूजनाला ना सुरुवात झालेली होती मंदिरामध्ये. आरती झाली की लगेच कन्यापूजन होत असतं आणि त्यानंतरच मग महाप्रसादाला सुरुवात होत असते. जोपर्यंत कन्याभोजन वगैरे होत नाही तोपर्यंत महाप्रसाद हा सुरू होत नसतो. तर सगळ्या कन्या छान अशा रांगेने बसलेल्या होत्या आणि मग ना सगळे आपापल्या इच्छेनुसार ज्यांना पाय धुवायचे आहे कन्याचे, कन्यापूजन करायचं आहे ते सगळं करून घेत होते आणि जे काही वाढायचं वगैरे आहे ते सगळं मग सुरू होतं. तर कुणाला जसं कन्या वगैरे मिळत नाही त्यांच्या घराजवळ वगैरे तर मग ते सगळे ना मंदिरातच कन्यांसाठी जे काही त्यांना द्यायचं आहे वगैरे ते सगळं घेऊन येत असतात. तर इथेच ते मग सगळं कन्यापूजन वगैरे करून घेत असतात आणि त्यांना जे काही मुलींना गिफ्ट वगैरे द्यायचं आहे ते सगळं देऊन देत असतात. तर नवरात्रामध्ये कन्यापूजन हे अवश्य करायलाच हवं, कारण कन्यांचं पूजन करणं म्हणजेच एक प्रकारे ते देवीचंच पूजन होत असतं. आणि या कन्या म्हणजे महागौरी, महासरस्वती, त्याचप्रमाणे महाकालीचंच एक प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करायलाच हवं. तर कन्यापूजन वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मग महाप्रसादालाही सुरुवात वगैरे झाली होती. तर माझ्या काही मैत्रिणीही मंदिरात आल्या होत्या दर्शनासाठी आणि आज महाप्रसादही होता. तर त्यांना तसा इथला महाप्रसाद खूप आवडत असतो, त्या आवर्जून येत असतात महाप्रसादासाठी. तर आणि महाप्रसाद मिळायलाही नशीबच लागत असतं. तर थोडा वेळसाठी ना पाऊस सुरू झालेला होता, मात्र मग ना देवीच्याच आशीर्वादाने तो थांबला आणि बाकीचा कार्यक्रम सगळा ना महाप्रसादाचा जो काही आहे तो सगळा सुरू झालेला होता. कारण तिलाही माहिती आहे की हे सगळं काही तिच्यासाठी आज सर्व केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी दिवसभर सगळ्यांनी किती मेहनत घेतलेली आहे
तर आजचा जो कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी आमच्या कॉलनीतले सगळेच युवक मंडळ वगैरे सगळे सहकार्य करायला येत असतात. अजिबात कुणालाही आवाज देण्याची वगैरे गरज पडत नाही. सगळे आपले स्वइच्छेने इथे येऊन आपापली सेवा वगैरे मंदिरात देत असतात. तर आत्ताच सगळा महाप्रसादाचा कार्यक्रम वगैरे झालेला होता आणि जशी काही ही 9 दिवसाची एक सांगताच होती, म्हणजे सगळा कार्यक्रम संपूर्ण होण्याची. अगदी निर्विघ्नपणे सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडले होते. तर हा एक आनंदच होता की फटाके वगैरे फोडून की जे 9 दिवस सगळ्यांनी इथे मेहनत घेतली, सगळे कार्यक्रम अगदी बिलकुल व्यवस्थितपणे पार पडण्याची, तर ते सगळे व्यवस्थित झाले होते. तर चला आता मीही आपला व्लॉग इथेच संपवते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हीही एन्जॉय केला का तेही सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.